श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामींची नित्यसेवा. आणि वेळ कमी आहे. वेळ कमी असल्यावर स्वामींची नित्यसेवा कशी करायची? कधी कधी मनात येतं ना, माझ्याकडे वेळ नसतो तर स्वामी माझ्यावर रागवले का, म्हणून माझ्यावर संकट येतात. अशी काही गोष्टी मनामध्ये यायला लागतात. घरामध्ये पैशांची चणचण असेल, वादविवाद असतील, कोणची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल, तर आपण ही 10 मिनिटाची सेवा कशी करायची? कारण की आपल्याकडे धावपळ असते. सकाळी उठून काही टार्गेट असतात. ऑफिसमध्ये जायचं, किती टार्गेट आहे माझ्याकडे, मी ते टार्गेट कसं पूर्ण करीन? जेव्हा सकाळी उठतो तोच विचार आणि त्याच विचारामध्ये धावत ट्रेन पकडतो, ट्रेनमध्ये बसतो, पुढे जातो. त्याच्यामध्ये मनामध्ये एक विचार चालतो, अरे यार, सकाळपासून मी देवाला उदबत्ती सुद्धा लावली नाही आणि देवाला नमस्कार सुद्धा नाही केला. तर इथं ना आपण हे सुरू करू की कसं करू शकतो. तर आपण नक्कीच पहा या व्हिडिओमध्ये. शेवटी जे व्हिडिओमध्ये आहे ती एक अशी सेवा आहे जिला आपण नक्कीच करू शकता. सगळ्यात मोठी आणि पॉवरफुल सेवा आहे स्वामींचा तारक मंत्र. काय करायचंय? आपण आपलं जेवण खाण जे पण आपली दिनचर्या आहे तिथं आपण पूर्ण करतो ना, त्याच्यामध्ये फक्त 10 मिनिटं जायच्या आधी स्वामींना उदबत्ती लावा. दिवा लावायचा वेळ नाहीये, काही गोष्ट नाही. उदबत्ती लावा, फक्त 2 मिनिटाचा तारक मंत्र म्हणून जा. जर तुम्ही तारक मंत्र म्हणून घराच्या बाहेर पडला, स्वामींना सांगून की स्वामी माझ्याबरोबर चला, तर तुमच्या जीवनामध्ये त्या दिवशी जर काही वाईट लिहिलेलं असेल, काही अपघात लिहिलेला असेल या काही लिहिलं असेल, तर त्या अपघातातून आपण वाचतो. त्या नुकसान जे होणार असेल त्याच्यातून आपण वाचतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तारक मंत्र म्हणून घराच्या बाहेर जाल तर तुमच्या अवतीभोवती सुरक्षा कवच निर्माण होऊन जातं. त्या कारणाने तुमचे सगळे कार्य व्यवस्थित होतात. तर मित्रांनो, ही 10 मिनिटाची सेवा तर आपण करू शकतो ना, फक्त उदबत्ती लावून आणि 1 मिनिट तारक मंत्र म्हणून घ्या. ही एक नित्यसेवा तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप सुद्धा करू शकता. काही नाही, उदबत्ती लावायची आहे, देवांना हात जोडायचा आहे आणि म्हणायचं आहे माझ्याबरोबर चला. तिथे तुम्हाला बसून काही श्री स्वामी समर्थ म्हणायचं नाहीये. तुम्हाला नुसतं म्हणायचंय बाहेर निघताना, उठता बसताना, ऑफिस, ट्रेनमध्ये जाताना, नुसतं तुमचं काम चालू राहू द्या. जे तुम्ही कामं करताय लॅपटॉपमध्ये या पुस्तकामध्ये, जे पण लॅपटॉप चालू आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही हे कार्य करा. पण मनाच्या एका कोण्यामध्ये, हृदयाच्या एका कोण्यामध्ये म्हणा श्री स्वामी समर्थ. ही नित्य सेवा तुम्ही नक्कीच करा, कारण की स्वामींची ऊर्जा तुमच्या अवतीभोवती तयार होऊन जाते, एक कवच निर्माण होऊन जाते. ही सेवा आपण पाहूया, पण ह्याच्या पहिले हे ऐका की हे जे 10 मिनिटाची नित्य सेवा आहे, या हा जो जप आहे, याच्यामध्ये विज्ञान सुद्धा म्हणतो की जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा व्हायब्रेशन उत्पन्न होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळे काय होतं, तुमचे जे चक्र आहे ते चक्र ऍक्टिव्ह होऊन जातात आणि ते चक्र ऍक्टिव्ह झाले तर काय होईल, तुमचा प्रत्येक चक्र ऍक्टिव्ह राहिला तर तुम्ही जे कार्य करताय त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल. म्हणून विज्ञान सुद्धा म्हणतोय की फक्त 5 मिनिटं सुद्धा तुम्ही एक मंत्र जाप करून घ्या, तर तुमचे जे एक चक्र आहे ते ऍक्टिव्ह होऊन तुम्हाला त्याचा फायदा मिळणं सुरू होईल. म्हणून आता आपण पाहू स्वामींची तिसरी सेवा. स्वामी चरित्र सारामृत मधला तुम्ही पहिला अध्याय किंवा 11वा अध्याय है ना, हे वाचू शकता. हे जे आहे अध्याय वगैरे, या जे पण मी आता तारक मंत्र श्री स्वामी समर्थ म्हटलंय, संकट निवारणसाठीच आहे 10 मिनिटाची सेवा. तारक मंत्र आपण म्हणूया, हे करूया. त्याच्यानंतर 11वा अध्याय जर तुम्ही वाचू शकत असाल, 3 मिनिटाचा आहे 11वा अध्याय, तो वाचाल ना, तर तो रामबाण उपाय आहे संकटासाठी. जर तुम्ही हे 11वा अध्याय वाचला नियमित सेवामध्ये, तर तुमच्यावर जे संकट असतील ते नाहीसे होतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. म्हणून 11वा अध्याय नित्य सेवामध्ये आपण वाचू शकतो. 11 नाही वाचू शकत 11वा अध्याय, तर पहिला अध्याय सुद्धा तुम्ही वाचू शकता. हे सगळं 10 मिनिटाची सेवा आहे. संकट निवारण साठी ही सेवा आपण करू. आता मनात येत असेल, 10 मिनिटाच्या सेवाने संकट निवारण होतं का? बिलकुल होतं. ते कसं होतं ते ऐका. दोघं नवरा बायको नोकरी करायचे, आरामाने राहत होते. त्यांनी कधी पूजापाठ नाही केली. देवघर होतं, पण सकाळी उठलं, झालं, वेळ नाहीये, निघून जायचे, संध्याकाळी आले, थकून आलो, वेळ नाहीये म्हणून देवघरात त्यांना उदबत्ती लावायचा सुद्धा वेळ नव्हता. पण काय झालं, तिच्या नवऱ्याला
हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्याने काय झालं, की जेव्हा त्याला डॉक्टरकडे नेलं, तर डॉक्टरनी सांगितलं याच्यामध्ये कमीत कमी 9,00,000चा खर्च आहे. कारण की हार्टनी त्याचं सगळं ब्लॉक होऊन चुकलंय हार्टमध्ये. तर ब्लॉकेज झालेले. आता त्याच्याकरता पैसा कुठून आणायचा? इतका पैसा नव्हता त्यांच्याकडे 7-8 लाख. याच्यातनं कोणी आलं तिथलंच आणि तो म्हणाला, "काही नको करू. श्री स्वामी समर्थांना आपली सगळे संकट सांग. जे संकट तुझ्यावर मोठं आलंय ते सांग. नक्कीच ते तुला आशीर्वाद देतील आणि तुझ्या इच्छा पूर्ण करतील." मग काय झालं? तिने फक्त 10 मिनिटं श्री स्वामी समर्थ जप केला. आता 10 मिनिटं जप करून काय झालं? 10 मिनिटांनी काही होतं का? वर्षानुवर्ष नित्यसेवा करतो तर स्वामी दिसत नाही. पण ती 10 मिनिटाची जी सेवा होती ना, हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जी 10 मिनिटाची सेवा होती ती तीव्रतेची होती. तीव्रतेचे म्हणजे संबंध भाव त्याच्यामध्ये होते. एक गोष्ट हे आहे, जेव्हा आपण खूप घाबरून जातो ना, तेव्हा जे शब्द उच्चार निघतात ते भावासहित निघतात. तिने सांगितलं, "स्वामी मी सगळं तुम्हाला अर्पण करते. माझ्या नवऱ्याची ही परिस्थिती, माझ्या नवऱ्याला तुम्ही वाचवा." म्हणजे तिच्या मनामध्ये इतके भाव होते, की ते भाव जे होते तीव्रताची जी प्रार्थना होती ती स्वामींपर्यंत पोहोचली. आणि तिचा नवऱ्याला बरं वाटलं. 10 मिनिटातच दुसरा डॉक्टर येऊन म्हणतो, की काही ऑपरेशनची आवश्यकता नाहीये. ते ते छोट्याशा उपचाराने बरे होऊन जातील आणि तो उपचार त्यांचा इन्शुरन्समध्ये कव्हर होऊन गेला. तर त्यांना 10 मिनिटाच्या सेवेमध्ये प्रचिती आली या नाही आली? आली. कारण की नेहमी हर व्हिडिओमध्ये हेच सांगते, की जे पण हवंय ते भावपूर्ण स्वामींशी मागा. जेव्हा भावपूर्ण तुम्ही स्वामींशी बोलाल ना, तुमचे जे उच्चारण आहे ते इतका भाव आहे त्याच्यामध्ये, की स्वामींना धावून यावं लागतं. तेव्हा ती इच्छा पूर्ण होते आणि तेव्हा ती प्रचिती येते. म्हणून 10 मिनिटाची अशी सेवा करा, की ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि लक्षात ठेवा, आपल्याबरोबर नेहमी स्वामींना घरून घेऊन जा आणि जेव्हा घरी आले, तेव्हा नक्कीच स्वामींना हात जोडून सांगा, "स्वामी आजचा दिवस चांगला गेला आणि मी घरी परत आलो." कारण की स्वामी आपली वाट पाहतात. ते म्हणतात, "माझा बाळ सकाळी गेलाय, पण अजून परत येऊन माझ्याशी भेटला नाही." म्हणून रोज स्वामींशी भेटा. घरी आल्यानंतर त्यांना नमस्कार करा. त्यांना सांगा, "तुमच्या कारणाने आजचा दिवस खूप चांगला गेला." तर अशी 10 मिनिटाची सेवा काय आपण करू शकतोय? काय मनोभावे आपण ही सेवा करू शकतो? 10 मिनिटं नाही, 5 मिनिटं. संकट दूर करण्यासाठी आपली ही सेवा नक्कीच करा. संकट आपल्याहून दूर राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर आपल्याला स्वामींची हे जी सेवा आहे ती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सदा हसत राहा. श्री स्वामी समर्थ.